यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालंय। मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालाय। गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 2 दिवस पूर्वोत्तर, उत्तर पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतातील 20 राज्यांना आयएमडी कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळ देखील झोडपून काढणार असून या काळात वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटर इतका प्रचंड राहण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 1 जून पासून आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच काळात अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या काळात हवेचा वेग हा 40 ते 70 किलोमीटर प्रति तास इतका राहण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासांमध्ये या राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। उत्तराखंडमध्ये आजपासून ते 4 जून पर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर पंजाब आणि हरियाणामध्ये 3 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दुसरीकडे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 4 दिवस या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला असून विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय।